घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीला अखेर सुरुवात. मागण्या मान्य झाल्यानंतर शिक्षकांचा संप अखेर मागे. डॉक्टर जान्हवी इंगळेंचा विश्वविक्रम. 12 योगासनांचं होल्डिंग टाइमचं आव्हान केलं पूर्ण. छत्रपती संभाजीनगरात मनपाच्या कर्मचाऱ्यांचीच थकबाकी. मनपा आयुक्त आक्रमक. वेतन कपातीच्या अंमलबजावणीला सुरुवात. मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घ्या. जिल्हाधिकाऱ्यांचं महिलांना आवाहन. मावळमध्ये 18 कोटींची कर वसुली. पालिकेकडून 10 मिळकती जप्त. लवकरात लवकर थकबाकी भरण्याचं आवाहन. जिल्हा परिषदेच्या 561 जागांसाठी भरती. पात्र उमेदवारांना सौम्या शर्मांच्या हस्ते नियुक्तीपत्र. अकरा दिवसात 3,000ची झळाळी. सोनं पोहोचणार 70,000च्या वर. लग्नसराईमुळे मागणीमध्ये मोठी वाढ. नागरिकांचा खरेदीचा कल कायम. मनोरी समुद्राचं पाणी गोड करण्यास कोणीच पुढे येईना. प्रकल्पाला 5व्यांदा देण्यात आली मुदतवाढ. पुढच्या महिन्यापर्यंत करता येणार अर्ज. बदलापुरात तब्बल 1.5 लाख नागरिकांचा लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार. पूरबाधित शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय. बीडच्या दिंद्रुड गावात नागरिकांचं अन्नत्याग आंदोलन. बाजारतळावरील अतिक्रमणाला नागरिकांचा विरोध. भंडाऱ्यात गोसेखुर्द धरणबाधितांच्या प्रलंबित मागण्या. तहसील कार्यालयावरती ढिवर समाजाच्या वतीनं धडक मोर्चा. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलिसांचा रूट मार्च. गुन्हेगारांवरती वचक बसवण्यासाठी पोलीस सतर्क. नागपूरच्या टेकडी गणपती मंदिराला अ दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून मान्यता. पर्यटन मंत्रालयाच्या निर्णयानं मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा. राजधानीत पोलीस आणि शार्प शूटरमध्ये चकमक. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार. गोळीबारात 3 शार्प शूटर्स जखमी. हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती व्हॅलीमध्ये तुफान बर्फवृष्टी. सर्वत्र बर्फाची चादर. बर्फवृष्टीमुळे पर्यटक सुखावले. पवित्र रमजान महिन्याला सुरुवात. बाजारात फळं आणि ड्रायफ्रुट्सची खरेदी वाढली. पवित्र रमजान महिन्यात नायजरमध्ये पदार्थ स्वस्त करण्याचं नागरिकांचं आवाहन. आणि पाकिस्तानच्या कराची शहरातल्या मशिदींमध्ये नमाजसाठी गर्दी. खजला आणि फेणी 2 खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. आणि यात भाजपला सर्वाधिक म्हणजेच 31 जागा मिळणार आहेत. शिवसेनेला 13 आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांनी दिली. जागा वाटपाबाबतची प्राथमिक चर्चा झाली आणि महायुतीची जागा वाटपासंदर्भातली कालची बैठक पुढे ढकलण्यात आली. ती आज किंवा उद्या होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तर 3ही पक्ष एकत्र बसून तिघांचाही सन्मान राखला जाईल असा तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले. उमेदवारीबाबत सर्व निर्णय हे दिल्लीमधून होणार असून दिल्लीचं माझ्यावरती जास्त प्रेम आहे, असं सूचक विधान भाजपचे नेते समरजितसिंह घाडगे यांनी केलं. देशाचा संपूर्ण विकास हा मोदींमुळेच होतोय, त्यामुळे अबकी बार 400 पारचा संदेश घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं. लोणावळ्यामध्ये आणि मावळमध्ये खासदार श्रीरंग बारणेंकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कार्यक्रमात विकास पर्व नावाच्या पुस्तिका वाटून त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आणि त्यांनी लोकसभेच्या जागेसाठी दावा केला.
मला लोकसभेचं तिकीट मिळू नये यासाठी मी स्वतःच प्रयत्नशील आहे, असा खुलासा सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. तर दिल्लीमध्ये झालेल्या खलबतांनुसार भाजपच्या वाट्याला आलेल्या 25 जागांबाबत सादरीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. यात जर काही जागांची भर घालायची असल्यास पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असं वक्तव्य त्यांनी केलं. राज्यभर कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील यावरती चर्चा सुरू असताना शिवसेनेकडून पुन्हा 22 जागांची मागणी करण्यात आली आहे. खासदार प्रतापराव जाधवांनी शिवसेना 22 जागांसाठी आग्रही असल्याचं म्हटलंय. 22 मधून 2 ते 3 जागा जरी कमी झाल्या तरी शिवसेनेला 17 ते 18 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यानंतर एक मोठी बातमी येते. खासदार साहेब गेले तेव्हापासून माझ्या पक्षातीलच काही लोक माझा विरोध करतायत. या विरोधामुळेच माझ्या पतीचा जीव त्यांनी घेतला. आता ते माझ्या मागे लागलेत. एक जीव गेला मात्र आता दुसरा जीव जाणार नाही याची काळजी मी घेणार आहे, असं वक्तव्य केलंय आमदार प्रतिभा धानोरकर यांनी. या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ माजली आहे. मला विरोध करणारे लोक मी भाजपात जाणार आहे अशा चुकीच्या अफवा पसरवतायत. कितीही अफवा पसरवल्या तरी त्याला मी घाबरणारी नाही. मी काँग्रेसची आहे आणि मी काँग्रेसच्या तिकिटावरच उमेदवारी लढवणार आहे, असा थेट इशारा आमदार धानोरकर यांनी विरोधकांना दिला. आपण पाहिलं असेल की आमच्या पक्षात अनेक लोक आहे की जे माझा विरोध सतत खासदार साहेब गेले तेव्हापासून करत आहे. या विरोधामुळेच आज माझ्या नवऱ्याचा सुद्धा जीव त्यांनी घेतला आणि माझ्याही मागे ते लागून आहे. पण एक जीव गेला, आता दुसरा जाणार नाही याची काळजी मी घेईन. कुठल्या गोष्टीला भिणारी मी नाही आहे. मी काँग्रेसचीच आहे आणि मी काँग्रेसच्याच तिकीटवरती लढवणार आहे. आणि आता पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. कोल्हापूरच्या हातकणंगले मतदारसंघातील महायुतीमध्ये उमेदवार बदलाच्या हालचाली वाढल्या आहेत. आमदार विनय कोरे यांच्यासह संजय पाटील यड्रावकर यांच्या नावावर मुंबईत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघात महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. लोकसभेच्या कोणत्याही जागेची मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून केली जाणार नाही. मात्र विधानसभेला सन्मानजनक जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, असं आमदार विनय कोरे यांनी स्पष्ट केलं. प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि प्रवेशद्वाराबाबत वाद मिटला होता. मात्र काही जणांकडून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे कुणालाही अटक करू नये अशी विनंती प्रकाश आंबेडकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. आगामी लोकसभेपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोर्चे बांधणी सुरू आहे. राज ठाकरे दौरा करतायत. या दौऱ्याअंतर्गत पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. 13 मार्च आज उत्तर मध्य मुंबई, 14 मार्चला उद्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कार्यालयांना राज ठाकरे भेट देऊन बैठका घेणार आहेत. मनसेचे नेते वसंत मोरे आणि त्यांच्या पक्षातील वरिष्ठांचं सर्व काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आणि त्याला कारण देखील तसंच आहे. वसंत मोरेंनी मध्यरात्री 12 वाजता एक पोस्ट लिहिल्यानंतर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. आता आपली कुणाकडूनही काही अपेक्षा नाही, असं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटातील संघर्ष पाहायला मिळतोय. त्यातच 50 वर्ष शरद पवारांच्या बाजूने उभे असलेल्या बारामतीच्या व्यापाऱ्यांनी शरद पवारांचा मेळावा घेण्यास नकार दिला आणि या सर्वांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्यामुळे शरद पवारांनी खंत व्यक्त केली. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आजपासून महाराष्ट्रात दाखल होते. नंदुरबारमधून महाराष्ट्रात यात्रेला सुरुवात होते. यात्रेसाठी काँग्रेसनं पूर्ण तयारी केली आहे. नंदुरबारमधील सीपी पेट्रोल पंपाजवळ मैदानावरती भव्य असा मंडप उभारण्यात आलाय. राहुल गांधींसाठी आदिवासी बांधवांनी पारंपरिक होळीचं देखील आयोजन केलंय. पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशभरात विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. 10 वंदे भारत गाड्यांना मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे आता 10 नवीन वंदे भारत गाड्यांची भर पडणार आहे. गेल्या काही वर्षात पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात भारताचा मेकओव्हर झाला असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. तर विरोधी पक्षाची गाडी रुळावरून घसरली असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. 6000 प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं. मोदीजींच्या नेतृत्वात जागतिक बाजारात भारत 11व्या स्थानावरून 14व्या स्थानावरती आला असं म्हणत नारायण राणेंनी मोदींचं कौतुक केलंय. तर 85,000 कोटींपेक्षा जास्तीच्या योजना सुरू केल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईकरांचा कोस्टल रोडवरून प्रवास सुरू झाला. आता 45 मिनिटांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटात शक्य झालाय. त्यामुळे नागरिकांचा वेळ आता वाचणार आहे. मनपाच्या सुमारे 4000 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 500 जणांनीच मालमत्ता कर भरल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे मनपा आयुक्त आक्रमक झालेत. पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आणि मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून करवसुलीसाठी मोठी मोहीम राबवण्यात येते। आतापर्यंत थकबाकीदारांकडून 18 कोटी 1 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय, तर 10 मिळकती सुद्धा जप्त केल्यात। थकबाकी भरण्याचं आवाहन नागरिकांना केलं जात आहे। नागपूर जिल्हा परिषदेच्या 561 जागांसाठीची सरळ भरती प्रक्रिया सुरू आहे। पहिल्या टप्प्यात विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक या पदांसाठी परीक्षा झाली होती। यात पात्र ठरलेल्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं। शिक्षक आणि प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात शिक्षक संघटनांनी 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरती बहिष्कार घातला होता आणि ठोस आश्वासन मिळाल्यानंतर आता हा संप मागे घेण्यात आलाय। त्यामुळे आता 10वी 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात झाली आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये आमदार प्रणिती शिंदेंच्या गावभेटीला मराठा समाजानं विरोध केला। प्रणिती शिंदे मोहोळमध्ये पोहोचताच मराठा समाजानं जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि यावेळी प्रणिती शिंदेंनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामध्ये एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं। त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। तर ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून निषेध नोंदवलाय। आणि आता थेट जाऊयात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत आहेत। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतायत आणि मुंबईतल्या काही मतदारसंघाचा दौरा ते आज, उद्या आणि परवा करणार आहेत आणि त्याच अनुषंगाने ते बोलत होते। पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। राज्यामध्ये यंदाच्या ऊस गाळप हंगामात 207 खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत 966 लाख टन ऊसाचं गाळप केलंय। यातून आतापर्यंत 97.7 लाख टन साखरेचं उत्पादन झालंय, तर सरासरी साखरेचा उतारा 10.11% इतका आहे। राज्यात आतापर्यंत 33 कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली असून सर्वाधिक 9 कारखाने सोलापूर विभागातले आणि छत्रपती संभाजीनगर विभागातले 8 कारखाने बंद झालेत। रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूसची आवक दिवसेंदिवस वाढू लागली आहे। दिवसा उन्हाचा ताप जाणवतोय, त्यामुळे आंबा काढणी योग्य झालेला आहे आणि दोन्ही जिल्ह्यांमधून दिवसाला 14,000 पेट्या वाशी बाजार समितीमध्ये पाठवल्या जात आहेत। आवक स्थिर असल्यामुळे पेटीचे दर 2,000 पासून 6,000 रुपयांपर्यंत आहेत। पहिल्या टप्प्यातील आंबा मार्च अखेरपर्यंत मिळेल असा अंदाज आहे। वर्ध्यामध्ये मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ होतीये। मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात तापमान 38 अंशांवरती गेल्यानं नागरिकांना उन्हाच्या झळा बसतायत, तर वाढत्या उन्हाचा वाहन चालकांना सुद्धा ताप सहन करावा लागतोय। वातावरणातील बदलांमुळे पुण्यातील तापमानाचा पारा 36 अंशांच्या पुढेच रेंगाळला असल्यामुळे दुपारी रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके आणि उकाडा वाढलाय। रात्रीचा गारवा सुद्धा हरवलाय। सोमवारी देखील सलग दुसऱ्या दिवशी तापमानात वाढ होऊन दिवसभरात कमाल 36.9 आणि किमान 15.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। बहुप्रतीक्षित असलेल्या कलबुर्गी कोल्हापूर या रेल्वेगाडीला अखेर सांगोल्यामध्ये थांबा देण्यात आलाय। रेल्वे सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी रेल्वेचं जल्लोषात स्वागत केलं। साताऱ्याच्या डॉक्टर जान्हवी इंगळे यांनी कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी सलग 12 योगासनांचं होल्डिंग टाइमचं आव्हान स्वीकारून ते पूर्ण करून विश्वविक्रम प्रस्थापित केलाय। यासाठी त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। नागपूरकरांचं श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणपती मंदिराला राज्य शासनाकडून अ दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे। पर्यटन मंत्रालयानं अ दर्जा दिल्यानं मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा झालाय। दिल्लीच्या गोकलपुरी मेट्रो स्टेशनजवळ दिल्ली पोलीस आणि हाशिमबाबा टोळीच्या शार्पशूटरमध्ये चकमक झाली आणि दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार करण्यात आला। या चकमकीत 3 शार्पशूटर जखमी झालेत। हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती व्हॅलीमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली आहे, त्यामुळे सर्वत्र बर्फाची चादर दिसतेय। वातावरणात झालेले बदल पाहता इथे दिल्लीसह देशविदेशातील पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे।
त्यानंतर एक दिल्लीमधून मोठी बातमी येते ती पाहूयात। मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी संपूर्ण मंत्रिमंडळासह राजीनामा देण्यासाठी राजभवन गाठलंय। हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी हे राजीनामा देत असल्याची माहिती समोर येते आणि संपूर्ण त्यांच्या मंत्रिमंडळाने राजभवन गाठल्याची देखील माहिती मिळते। दिल्लीमधून एक मोठी बातमी। हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह राजीनामा देण्याची तयारी दाखवली आणि त्यांनी राजभवन गाठलेलं आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय कारण? प्रशांत, आवाज येतोय? हरियाणाचे मुख्यमंत्री आणि एकूणच संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा देण्याचा निर्णय नेमका का घेतलाय? संपूर्ण देशाच्या राजकारणात ही मोठी आणि खळबळजनक बातमी म्हणावी लागेल। संपूर्ण मंत्रिमंडळ राजीनामा देण्यासाठी निघालेलं आहे आणि राजभवनावरती जाऊन धडकलेत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ। प्रशांत, आवाज येतोय? जर बघितलं आपण तर एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडलेली आहे। हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांचं सगळं संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिलेला आहे आणि या घडीला हेही महत्त्वाचं आहे की यामध्ये ज्या पद्धतीनं तिथे दोन जे घटक पक्ष होते, एक तर भारतीय जनता पक्ष आणि दुसरा जो पक्ष होता, या दोघांच्या संयुक्त त्याच्यातून सरकार होतं आणि या सरकारमध्ये जर बघितलं तर त्यामध्ये वाद झाला आहे आणि त्यातून आता एक नवीन ओबीसी मुख्यमंत्री देण्याचा प्रयत्न कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं होताना पाहायला मिळतंय। महत्त्वाचं म्हणजे त्यासाठीच भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिथे आज मुख्यमंत्री हे दाखल झालेले आहेत राजभवनामध्ये आणि तिथे जाऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। सोबतच त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा दिलेला आहे। यामागे कारण देखील आहे असे की ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून चर्चा होती की तिथलं जे घटक पक्ष आहे या घटक पक्षासोबत जोरदार वाद सुरू आहे आणि त्यातून कुठेतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न होत होता, पण तो मार्ग निघू शकला नाही आणि शेवटी जेजेपी जो घटक पक्ष आहे यांच्यामध्ये जो वाद झाला त्या वादातून आता शेवटी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। बिलकुल प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। मात्र देशाच्या राजकारणामध्ये खळबळ माजवणारी ही बातमी म्हणावी लागेल। हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या पदाचा तर राजीनामा दिला आणि त्यासोबत त्यांच्यासोबत संपूर्ण त्यांचं मंत्रिमंडळ देखील राजभवनात पोहोचलंय। यासोबतच वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।